कधी नव्हे तो त्या मिल मध्ये वाटून आधी
बाई पाहिलंस का बाई? बघ पाहिलं नाही, ऐकलं म्हणजे नाही ना, पण जायला तयार झालीस. अशा प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. परक्या घरात कोण या घरात आली, आपल्या सुख दुःखात सहभागी झाली. तिला त्याच्या विमोचनेतून आपण बाहेर काढायला नको का? माझी नोकरी शामिल आहे, शिवाय आईची तब्येतही ठणठणीत आहे. असेल त्यामागची बस किती बोलणार मी, या वयात जमायला होतं. तुमच्या मान्यतेशिवाय या घरात कधी काय झालंय का? पोराला परवानगी देऊन टाकते ते पोराकडे. स्वामी पण काय डोक्यातल्या विचारांसाठी मला त्या भावना बाहेर पडतात. आणि विजय जरी हे बस सोडून झाला असता तरी या घराची पाळंमुळं कशीच राहणार आहे हेच विसरले होते. ही मुलं परवडली, पिंपळा संकुळ आहे ना, ते काढताना लागतील वेगळा लावायच्या. विजय नाही ना, खरंच जात हो पण जाण्या अगोदर या घरातला गंभीरपणा दूर करण्यासाठी चहा घेऊन पाहू. मला पण हवा चालेल. फ्रेश होऊन येतो. फ्रेश होती ही कुठची ऍक्शन रे? बघितलंस का मला मुलगा किती समजूतदार झालाय तो. नाही त्यापेक्षा नाही ना जास्त समजून राहते. अगं परक्या घरी कोण, आपलं घर अगदी सुख समाधानाचं असताना सुद्धा या घरात आली, ज्या घरात साधा करमणुकीसाठी टीव्ही सुद्धा नाही. हा मनोरंजनाचे कार्यक्रम रोज असतात, नवीन एपिसोड असतात. त्याला बोलले की लगेच तिला राग काय झालं म्हणजे बायको शिकवण्याची काय लाज आहे की काय? जबरदस्ती आल्या नाही तुझी पण ना जेवढी आनंदाची गोष्ट घडली आणि तू
आहे. धावू दे, एकदा पाणी तरी मागे जमल्यावर. पाणी, पाणी पाणी, पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये, पाणी, पाणी. पाणी घेऊन ये. हो, तुमचा भाऊ असा काय बघतो? तो आमचा भाऊ नाही, ते आमचे आजोबा आहेत. संध्याकाळी 6 सकाळी 6 आमच्या कामाच्या अंगात दाखवत 15 येतात. अहो, कसं शक्य आहे? काहीच काय थापा मारतात? दिसतं ना आपलं काय चाललंय ते? सोडा. ए, विजय, अरे पाणी घेऊन येतोस ना? काय आपला झाला, आपला राहिला? काय आपण यावेळेस सोडा घेऊन जा आपला. सोडा. यावेळेस सोडा कुठून नाही सोडणार आपण. घ्या, घ्या, घ्या. आपण थांबून घेतलं काय ते नाही. काय? हो, ये, दादा, ये, दादा, ये, दादा. ये. हो, हा तुमचा भाऊ असा काय वागतो? म्हटली ना खात्री? हा? हा. अहो, मागाशी तर येण्यासारखा वागत होता आणि आता अहो, त्याचं काय माहितीये? हा, तो आमचे आजोबा आहेत ते. हा. कसं शक्य आहे? एवढे मोठे चांगले असतात कसं बोलू शकतो? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा म्हणजे झालं. खरं म्हणजे हा प्रोग्राम आम्ही कोणाला दाखवत नाही. तुम्हाला तर मोफत दाखवलंय तो बघा. हो, मागाला माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. हा? मग नाही म्हणजे या सुमनचं नाव सुमनच आहे ना. अरे, सुमनची तुझी ओळख आहे वाटतं. हा? हा? आता आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. अहो, ज्या टायपिंगच्या क्लासला जाते ना, तिथे मी सुद्धा जातो. अण्णा, तशी आमची फारशी ओळख नाहीये. काय असू दे, असू दे. अहो, आई शपथ आहे. नाही तर झालंय ना, आता असू दे ना. अहो, असा पर्याय तरी झाले. हा? अहो, सांगतो की हे सगळं तिकडं पाहिलं नसतं. अहो, मी असं म्हणून होतं. रोज नाही. पण हा दिवसातले 2 तास तो असा असतो. त्यानंतर आम्ही त्याला झोपून ठेवतो. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आमचा दाबा आमच्यात असतो. तुमचं कौतुक करावं ना, तेवढं कमी आहे. मी चांगल्या प्रकारे सांभाळतो तुमच्याला. काय आहे? आमचे वडील आम्हाला असेच छळायचे. त्यामुळे ते आता आम्हाला असेच छळतात. ए, बाबा ये, उपाय उपाय सांगू नको. बरेच उपाय केले आम्ही. हा. आणि तुमच्याकडे काय उपकार असतील ना, तर कृपा करा आणि सांगू नका. आम्हाला पुन्हा अपयशी नाही नाही व्हायचं. बरोबर. बरं, तुमचा कौतुक समारंभ संपला असेल तर तुम्हाला एक आठवण करून देतो. तुम्ही अडचणीत होता म्हणून इथं आला. मग इथल्या अडचणीत सापडला. आता तुम्हाला संधी मिळाली ना पळायची तर तुम्ही निघा ना. नको, नको, नको. मी निघतो. निघा. चला, आणि जरा पाण्याचा पिऊ, पाण्यात जरा ठेवा. बाबांनी घेऊन या, तांबूलाच द्या. हा? या. काय म्हणताय? नाही, तर मला सगळ्यांना thank you. हा? बरं. Thank you दादा. मेला, आपल्या कर्माने मेला. अप्पा, वा, तुम्ही सर्वात आवडतो, पण हा कोण? हो. हो, काय? आज रघुवीर कुलकर्णी कोण? ब्रिटिशांच्या कालखंडात तुझ्या आजोबांचं नाव अख्ख्या भारतवर्षात गाजलं होतं. त्या काळी आम्ही देखील त्यांचे साथीदार म्हणून काही काळ काम पाहिलं आठवतं. हो, हो. हो, ते आजोबांचं नंतर सांगा. आणि हे रघुवीर
मंचावर या श्रोते जमलेले आहेत तुमचा आभार प्रदर्शन होऊन जाऊ दे थोड्या वेळात ते सत्कार करतीलच तुमचा त्यापेक्षा मी निघतो. आता आली का आज यायलाही आता एक संकट गेलं हे तर मेन संकट आहे संकट संकट म्हणून माझ्या मुलाला घेऊन नका सांगू ठेवते. भिडवू नका मग तुमच्या वडिलांना सुद्धा बरं त्याचं शरीर सारखं पुन्हा पुन्हा यायला त्याला त्या आठवणींचा काही अनुभव सुद्धा नाही. त्या फोटोकडे एकसारखी बघत काय बसली हा फोटो नसता त्या फोटोकडे बघत बसली त्या ढेकण्याकडे बघता येईल त्या ढेकण्याच्या बोलला पाणी पाणी हा अरे बाबा पोळ्या टाकून आणा लवकर पाणी हा मी असाच झोपेल ना. नको रे बाबा नको रे बाबा आता या वयात नाही रे जमत मला या वयात नाही जमत रे बाबा या माझ्या जागेवर सगळं वाचलो ना पुन्हा भेटू तोपर्यंत तू काढू नको का येतील मागे हो आतमध्ये कपाटात पत्र बनवून ठेवलंय तुझ्या नावानं तुझ्या नावानं काय नाही रे बसा. मी तुमचे पाय दाबून देतो. असे मधून नको रे असे काम सुरुवात कर आणि एवढं त्याच करावं कसं आम्ही शहाण्याच सेवा करतोय. पत्ता आणि
मोहन शिंदे. तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल?